कोणतंही काम करताना परिणामांची चिंता बाळगू नका. फक्त ते काम मनापासून करा. त्या कामासाठी लागणारे जे इफर्ट्स आहेत ते 100% द्या आणि मग त्याचा रिझल्ट काय येईल याची चिंता करू नका. कारण जेव्हा आपण मनापासून एखादं काम करतो, 100% आपलं देतो एखाद्या गोष्टीमध्ये, तेव्हा त्याचं फळ निश्चितच चांगलं असतं. जरी ते तुमच्या मनासारखं नसेल तरी ते पुढे जाऊन तुम्हाला कळणार आहे की ते जे आपण इफर्ट्स केले होते ते आत्ता या क्षणी माझ्या कामाला आलेले आहेत. कारण समजा एखादी गोष्ट आहे, तुम्ही एखाद्याला मदत केलीत की भर रस्त्यामध्ये एखाद्या आगंतुक व्यक्तीला काहीतरी अडचण आली आणि तुम्ही त्यावेळेस मदत केली आणि त्यानंतर खूप वेळ गेला, काही दिवसांनी तुम्ही स्वतः एखाद्या अडचणीत सापडलात, तर त्यावेळी तुम्ही ज्या व्यक्तीला मदत केली होती ती व्यक्ती जरी मदतीला आली नाही तरी त्यासारखी अनेक लोक तुमच्या मदतीला येतात. त्यामुळे कोणतंही काम करताना परिणामांची चिंता किंवा यातून मला काय मिळणार आहे याचा विचार तुम्ही करू नका. कारण आपण जे जे काही करतो ते आपल्याला अनेक पटींनी परत मिळत असतं. मग ती एखाद्याला केलेली मदत असो किंवा तुमचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तुम्ही केलेले 100% प्रयत्न असोत. मग ते काम पूर्ण करण्यासाठी, यश मिळवण्यासाठी 100% प्रयत्न करणं हे आपल्या हातात आहे. त्यानंतर ते यश किती प्रमाणात मिळणार आहे, कसं मिळणार आहे, त्यातून तुम्हाला किती फायदा होणार आहे, हे सगळं हे ब्रह्मांड ठरवतं आणि त्यालाच ते ठरवू द्या. कारण तुमच्यासाठी जे योग्य आहे, जे तुमच्या प्रगतीसाठी महत्वाचं आहे, ते सगळं तुम्हाला ब्रह्मांडाकडून मिळत असतं. फक्त गरज असते ती तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांची. त्यामुळे प्रामाणिक प्रयत्न करायला कधीही विसरू नका आणि फळाची चिंता करत बसू नका. कारण त्यामुळे आपलं जे काम आहे त्या कामाच्या करण्याचा जो वेग असतो, करण्याची जी पद्धत असते आणि करण्याचं जे इंटेन्शन असतं त्या सगळ्यांवर परिणाम होतो. त्यामुळे हे काम मला आवडते आणि मला वाटते म्हणून मी ते करतोय, त्यातून काय फळ मिळेल याची चिंता तुम्ही करू नका.